कोल्हापूर जिल्हा कागल तालुक्यातील नानीबाई चिखली गावात प्राचीन शिल्पे आढळून आली। इतिहासाचा खजिना पाहायला इथल्या लेणी समर्थक कार्यकर्त्यांना मिळाल्या। एका दैनिकामध्ये या संदर्भात बातमी आली होती। या पार्श्वभूमीवर लेणी संवर्धन समितीचे प्रभाकर कांबळे, पांडुरंग प्रधान, प्रदीप सातपुते, योगेश कांबळे, मोहिंदर लिगाळे, सुकन्या लिगाळे आदींनी भेट दिली। सापडलेली शिल्पे सुमारे 1200 वर्षापूर्वींची आहेत। ही शिल्पे गावाचा वैभवशाली इतिहास असून यासाठी संशोधनाची गरज असल्याचे मत प्रभाकर कांबळे यांनी व्यक्त केले। श्री अल्लाबख्श हसन सय्यद, सरपंच ग्रामपंचायत चिखली, तालुका कागल, जिल्हा कोल्हापूर। आमच्या गावाचे नाव नानीबाई चिखली असं ओळखलं जातं। या गावामध्ये परवाच सापडलेल्या विरगळ या शिल्प कलाकृतीवरून आमच्या चिखली गावाचा ऐतिहासिक असा 1000 वर्षापूर्वीचा समृद्ध वारसा असल्याचे आमच्या लक्षात आले। आणखीन आम्हाला त्याचा अतिशय अभिमान वाटला। या कलाकृतीमध्ये किंवा या गावामध्ये विविध ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या सुमारे 1000 वर्षापूर्वीच्या मूर्ती सापडलेल्या आहेत। आणखीन त्याच्यावरून आपल्या लक्षात येतं की आपल्या गावाचा साधारणपणे 1000 वर्षापूर्वीचा इतिहास आहे। आणखीन आपल्या गावामध्ये 1000 वर्षापूर्वीपासून लोकवस्ती होत आहे। आणखी अशी ही समृद्ध ऐतिहासिक असा वारसा आपल्याला लाभला आहे, याचा सर्व ग्रामस्थांना अभिमान वाटेल असंच हे गाव आहे। तेव्हा ज्या ज्या लोकांना अशा प्रकारच्या या कलाकृती सापडतील, मूर्ती सापडतील, त्यांनी ग्रामपंचायतीशी संपर्क साधून त्या मूर्ती जमा कराव्यात। आणखीन अशा प्रकारच्या या मूर्तींची विटंबना न होता किंवा त्या इतस्ततः कुठेही फेकून न देता त्याचं संवर्धन करण्यात यावं। आणि त्यासाठी सर्वतोपरी आमच्या दृष्टीनं आम्ही ग्रामपंचायतीच्या वतीनं आणि पुरातत्व खात्याच्या वतीनं आम्ही निश्चित स्वरूपामध्ये प्रयत्न करू अशी मी आपल्याला म्हणजे ग्वाही देतो। आणखीन पुन्हा एकदा या टीमचं मी आभार मानतो। आणखी या गावाचा तुम्ही ऐतिहासिक वारसा उलगडला त्याबद्दल आज दिनांक 2 जून 2024 रविवार रोजी कोल्हापूर जिल्हा लेणी संवर्धन संघ यांनी चिखलीच्या या ऐतिहासिक गावाला भेट देऊन या लेणी संवर्धन संघाचे प्रमुख प्रभाकर कांबळे सर यांनीसुद्धा आपली ही टीम आणून सुमारे 2-3 तास गावामध्ये विविध मूर्तींचं परीक्षण करून अभ्यासपूर्ण अशी माहिती त्यांनी मांडली। त्याबद्दल या सर्व टीमचं मी आभार मानतो, आणखी त्यांना धन्यवाद देतो। महाराष्ट्रातील प्रख्यात नाटककार, आंबेडकरी विचारवंत व समीक्षक माजी प्राचार्य दत्ता भगत हे 80व्या वर्षात पदार्पण करत असून महाराष्ट्रातील त्यांच्या असंख्य साहित्यप्रेमी वाचक व विद्यार्थ्यांच्या वतीने त्यांचे अभिष्ट चिंतन करण्यात येत आहे। नाटककार आणि वक्ते असणाऱ्या दत्ता भगत यांनी वाटा पळवाटा सारखी असंख्य नाटके लिहिली असून वयाच्या 80व्या वर्षी देखील ते लेखनात व्यग्र असून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवनचरित्र लेखनाचे त्यांचे कार्य सुरू आहे। मला असं वाटतं की आपण न थकता आजच्याही काळामध्ये बाबासाहेबांनी जे कार्य केलं ते नव्या पिढीपर्यंत पोचवलं पाहिजे। फार पूर्वग्रह लोकांचे आहेत, ते पूर्वग्रह दूर करणं ही आपली माझ्या पिढीची नैतिक जबाबदारी आहे। आज आमचे मार्गदर्शक गुरुवर्य आदरणीय प्राध्यापक दत्ता भगत सर, जे महाराष्ट्रातील प्रख्यात नाटककार आहेत, समीक्षक आहेत, आंबेडकरी विचारवंत आहेत आणि आंबेडकरी चळवळीला वेळोवेळी त्यांनी आपल्या लेखनातून आणि वाणीतून मार्गदर्शन केलेलं आहे। अलीकडे त्यांचा जो समता संघराचा महानायक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हा बृहत ग्रंथ प्रकाशित झाला। त्यामुळे बाबासाहेब आंबेडकरांचं जीवनचरित्र वेगळ्या पद्धतीने समजून घेण्यासाठी
आपल्याला ते फार उपयुक्त आहे आणि आता सध्या ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनावर एक चरित्र ग्रंथ लिहित आहेत. त्याचं कामसुद्धा चालू आहे आणि मला खात्री आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं हा चरित्र ग्रंथ आंबेडकरी चळवळीसाठी नव्या आपल्या वाटचालीसाठी अत्यंत मार्गदर्शक ठरेल. आदरणीय दत्ता भगत सर 80व्या वर्षामध्ये आज पदार्पण करीत आहेत. त्यांना उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभो अशी मी मंगल कामना व्यक्त करतो आणि त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. जय भीम. अमरावती जिल्ह्यात नांदगाव खंडेश्वर येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे युवा नेते आदित्य ठाकरे यांचा वाढदिवसानिमित्त शेतकरी महिला रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात मोठ्या प्रमाणात शेतकरी महिलांनी रक्तदान केले. तसेच पुरुषांची मक्तेदारी असलेल्या विविध क्षेत्रातही स्त्रिया आता मागे राहिलेल्या नाहीत. आज युवा नेते आदित्य ठाकरे यांचा वाढदिवस साजरा करण्याचा संकल्प सहकार तथा शिवसेना उभाटा नेते अभिजित ढेपे यांनी केला. सन्माननीय आदित्य ठाकरे साहेब यांचा आज जन्मदिवस आहे आणि या जन्मदिवसानिमित्त जे महाविकास आघाडीच्या माध्यमातून जे शिवसेनेला मोठ्या प्रमाणात लोकांनी समर्थन दिलं आणि जिल्ह्यामधील जे घटना घडली की आपली एक भगिनी रक्ताअभावी तिचं नवजात शिशु आणि ती दगावल्या गेली, ही दुःखाची गोष्ट होती. म्हणून एक जे जनतेने शिवसेनेला भरून मतपेट्या दिल्या तर सन्मान्य हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी आम्हाला सांगून दिला, संदेश दिला आहे की 80% समाजकारण करा आणि 20% राजकारण करा. त्या माध्यमातून जे शिवसेनेला लोकांनी भरभरून मतपेट्या भरून दिल्या तर आता शिवसेनेच्या वतीनेही कर्तव्य आहे की माननीय उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वात आपण जनतेच्या सेवेमध्ये रक्तपेट्या भरून दिल्या पाहिजे आणि म्हणून हा उपक्रम राबवला जेणेकरून जनतेची सेवा हे प्रथम आपलं कर्तव्य असलं पाहिजे. आणि या माध्यमातून आम्ही आज इथे रक्तदानाचा संकल्प केला आणि आपण जो मुद्दा मांडला की मुस्लिम समाजाच्या महिला भरभरून याला हा एक संदेश आहे की आता उद्धव ठाकरे साहेबांसोबत सर्व जाती धर्मातील लोक हे जुळण्याच्या तयारीत आहे, जुळले आहे. आणि म्हणूनच या माध्यमातून जे विरोधक प्रचार करत आहेत की काही वेगळंच आजकाल आपण पाहत आहे सोशल मीडियावर काही चुकीचे माध्यमातून लोकांना दिशाभूल करण्याचा भरकटण्याचा प्रयत्न आहे. आपण पाहिलं असेल की ज्या समाजामधल्या महिला आज इतकं उत्कृष्ट प्रताना समाजाचे प्रत्येक व्यक्तित्व आपलं कुठेतरी देणं लागते या माध्यमातून त्या इथं आल्या आणि या सर्व उद्धव साहेबांच्या नेतृत्वात विश्वास ठेवून इथे रक्तदान सुरू आहे. बॉस ने मीटिंग बुलाई. क्या यार, आदमी की तकलीफ को तो समझो. बाहर बाहर उठो बैठो. जनाब, तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है. बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार. अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, लोहार समाज भवन के पीछे, महापुष्प सोसाइटी, शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड, नागपुर. कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com. हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है. तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल्स स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है. इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है. ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में. लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है. जनहित में जारी. काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध. हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर. अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepailshospital.com. 12 वर्ष पूर्ण होणाऱ्या शिक्षकांच्या वरिष्ठ वेतन श्रेणी प्रस्तावास मंजुरी मिळत नाही. त्या निषेधार्थ शुक्रवार दिनांक 14 जून रोजी पेन्शन योजना संघटनेच्या वतीने जिल्हा परिषद कार्यालयासमोर धरणे आंदोलन करत असल्याची माहिती संघटनेचे जिल्हाध्यक्ष मंगेश धनवडे यांनी पत्रकार परिषदेत दिली. मी मंगेश धनवडे, जिल्हाध्यक्ष, महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना
जिल्हा शाखा कोल्हापूर. उद्या 14 जून रोजी संघटनेच्या वतीने जिल्हा प्रशासनासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन आयोजित करण्यात आलेले आहे. या आंदोलनातील प्रमुख मागण्या अशा आहेत. 12 वर्षे पूर्ण होणाऱ्या शिक्षक बांधवांना वरिष्ठ वेतन श्रेणीचा लाभ देणं अत्यंत आवश्यक आहे. पण गेली 2 वर्षे ही फाईल पेंडिंग पडलेली आहे. यामध्ये शिक्षक कर्मचाऱ्यांनी वारंवार जिल्हा प्रशासनाची भेट घेऊन देखील त्यातून मार्ग निघालेला नाही. यामध्ये कर्मचाऱ्याचं खूप मोठं आर्थिक नुकसान होत आहे. यासोबत 1 नोव्हेंबर 2005 नंतर नियुक्त शिक्षक कर्मचाऱ्यांना शासनाची DCPS नावाची योजना लागू झाली होती. आज ती योजना राष्ट्रीय पेन्शन योजनेमध्ये म्हणजे NPSमध्ये कन्वर्ट झालेली आहे. त्या अनुषंगानं कर्मचाऱ्याची DCPSमधील रक्कम NPSमध्ये कन्वर्ट होणं अत्यंत आवश्यक आहे. पण 1850 कर्मचाऱ्यांच्यापैकी फक्त 550 ते 600 शिक्षकांची रक्कम वर्ग झाली. उर्वरित शिक्षकांची रक्कम वर्ग होण्यास अनेक अडचणी आहेत. या अडचणी जिल्हा प्रशासनानं गांभीर्याने घेणं आवश्यक आहे. त्यावर उत्तर शोधणं आवश्यक आहे आणि संबंधित बांधवांना न्याय मिळवून देणं आवश्यक आहे. आणि अत्यंत महत्त्वाचा मुद्दा, सद्यस्थितीत जिल्ह्यामध्ये शिक्षकांच्या बदली प्रक्रिया चालू आहे. यासाठी जे नियुक्त वेळापत्रक केलेलं आहे, या वेळापत्रकाप्रमाणे जिल्हा बदल्या पूर्ण व्हाव्यात आणि नवीन शिक्षण सेवकांना 1 जुलैपूर्वी पदस्थापना दिली जावी अशी एक प्रमुख मागणी आहे. या 3 मागण्यांच्या अनुषंगानं उद्या जिल्हा प्रशासनासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन आयोजित केलेले आहे. या आंदोलनासाठी जिल्ह्यातील तमाम शिक्षक बांधव उपस्थित राहणार आहेत. सिद्धार्थ हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर नांदेडच्या वतीने येणाऱ्या काळात नांदेडपासून अवघ्या 5 किलोमीटर अंतरावर असलेल्या पासदगावजवळ जीवक नावाचे भव्य हॉस्पिटलची निर्मिती केली जाणार असून त्याचे भूमिपूजन श्रीलंकेतील भिक्खुनी उपलवन्ना यांच्या हस्ते भिक्खू संघाच्या उपस्थितीत करण्यात आले. सदरील हॉस्पिटलमध्ये आरोग्यासह बुद्धकालीन उपचार पद्धती व त्रिपिटकाचा आधार घेत बुद्धिझम आणि सायन्स या पद्धतीचे तत्त्वज्ञान घेऊन विश्व कल्याणासाठी रुग्णांची सेवा करण्यात येणार असल्याची माहिती जागतिक कीर्तीचे शास्त्रज्ञ डॉक्टर सिद्धार्थ जोंधळे यांनी लॉर्ड बुद्धा टीव्हीवर दिली. एतं सदिंगदिठेय ब्रह्ममेतं विहारनिदमा दिठिं चामगमसीदवादस्तनेन सम्पन् कामेषु विनये धनै जातु गपसि पुनरेति ताचनि दुःखा भयपताचनि भय शोकपताचनि शोकावन्तु सभे पिपानि एतावता च अम्मेहि सम्पदं पुण्य सम्पदं सभे देवा अनुमोदन्तु सर्व सम्पत्ति सिद्धिया आनन्ददन्तु सद्धाय शीलं रक्षन्तु सर्वदा भावना विरता हुन्तु गच्छन्तु देवतागता सभे बुद्धा बलपता पंचकानंचयं वदनं अरहन्तानं तेजेन रक्कं वन्दामि सबतो आकाशटा च भूमट्टा देवानागमयन्तिका पूयन्तं अनुमोदित्वा चिरं रक्षन्तु धम्मदेशनं आकाशटा च भूमट्टा देवानागमयन्तिका पूयन्तं अनुमोदित्वा चिरं रक्षन्तु संगतो परन्ति. आज का दिन है और यहाँ पे सुबह भिक्खु संघ भिक्खुनी संघ की पूजा हो गई है बिहार में. बनते पयाबोती बनते इनके बिहार में. और यहाँ पे हमारा जो पासद गांव में जो खेती है, यहाँ पे रिसर्च सेंटर होने जा रहा है, हॉस्पिटल होने जा रहा है. यहाँ पे जीवक के काल में जो जीवक का कंसेप्ट था, आरोग्य भगवान बुद्ध का जो कंसेप्ट था, आरोग्य परमलाभा निब्बानं परंसुख, जो हॉस्पिटल के जरिए हम भिक्खु संघ और भिक्खुनी संघ को भी सेवा देंगे. पूरे देश में आपने पूरा जो आरोग्य है, रोग है, उसके बारे में ये नेचुरल और बुद्ध का जो कंसेप्ट है, त्रिपिटक है, यहाँ से यूनिवर्सिटी के लिए सिलेबस चलेगा. साइंटिफिक बुद्धिज़्म क्या है, साइंस ऑफ साइंस क्या है, उसका रोग के लिए क्या संबंध है, आरोग्य के लिए क्या संबंध है, ये कोरिलेशन साइंटिफिक बुद्धिज़्म और कोरिलेशन विथ साइंस. हम जैसा बोलते हैं ग्रेटेस्ट साइंटिस्ट इरविन सोल्डिंजर है, उनका जो कोटेशन है न्यू साइंस ऑफ मॉलिक्यूलर बायोलॉजी, बोलने का मतलब है हर रोग जो है उसका कनेक्शन DNA RNA में होता है. ये हॉस्पिटल के जरिए हम लोग ज्ञान स्प्रेड करेंगे, बुद्धिज़्म का ज्ञान, हॉस्पिटल का ज्ञान, और यहाँ पे लोगों का कल्याण होने वाला है. आनंद होतोय की जागतिक कीर्तीचे डॉक्टर सिद्धार्थ एम जोंधळे साहेब, ज्यांचं योगदान समाजासाठी खूप राहिलेलं आहे. भिक्खुनी संघांच्या नेहमी डॉक्टर साहेब सेवेमध्ये राहतात. नेहमी संघदान म्हणजे सातत्यानं ते करत असतात. आणि एक तरुण वयातले म्हणजे जागतिक शास्त्रज्ञ म्हणून जगामध्ये त्यांची नोंद झालेली आहे.
आणि आज या ठिकाणावर म्हणजे स्वतःच्या भूमीमध्येच भव्य असं जीवक हॉस्पिटलची निर्मिती या ठिकाणावर होणार आहे, ज्याच्या माध्यमातून भिक्खुनी संघाची सेवा होईल आणि सर्वच बहुजन समाजातले जेवढे कोणी रोगी पेशंट असतील या सर्वांची सेवा म्हणजे डॉक्टर साहेबांच्या हातून ती घडणार आहे. एक जीवकाचं उदाहरण म्हणजे बुद्धकालीन मला आठवतं आहे की जीवक म्हणजे असा वैद्य होता की ज्याने बुद्धाच्या सहित संघाची सेवा केली. राजवैद्य म्हणून तो प्रसिद्धीस आलेला होता. तसं डॉक्टर साहेबसुद्धा वर्तमानातील भिक्खुनींची सेवा करण्यामध्ये अग्रेसर आहेत. विनामूल्य भिक्खू संघाची म्हणजे ते सेवा करत असतात आणि उलट म्हणजे येणाऱ्या जाणाऱ्या भिक्खूंना आर्थिक दानसुद्धा जाण्या येण्यासाठी ते देत असतात. ते एक असं नावलौकिक पावलेलं जागतिक कीर्तीचं व्यक्तिमत्व म्हणजे डॉक्टर सिद्धार्थ एम जोंधळे साहेब आहेत. आज जीवक हॉस्पिटलचं म्हणजे उद्घाटन भूमिपूजन जे आहे म्हणजे आज इथं होत आहे आणि एक भव्य स्वरूपामध्ये या नांदेड जिल्ह्यामध्ये जे की महाराष्ट्रातील लोकांची सेवा करेल, देशातील विश्वातील लोकांची सेवा करेल असे एक हॉस्पिटल इथं डॉक्टर साहेबांच्या माध्यमातून इथं उभं राहत आहे आणि त्याच्यासाठी डॉक्टर साहेबांनी आपलं संपूर्ण जीवन समर्पित केलेलं आहे. त्यामुळे अशा जागतिक कीर्तीच्या डॉक्टर साहेबांसाठी मी मंगलकामना व्यक्त करतो. त्यांच्या कार्याला खूप भरभरून यश प्राप्त व्हावं अशी मंगल भावना व्यक्त करतो आणि त्यांनाही त्यांच्या परिवारांनाही दीर्घ आयुष्य लाभावं अशी मंगलकामना व्यक्त करते. सर्वांचं मंगल हो. बातमीपत्रात इथेच विराम घेऊया. पुन्हा भेटूया ताज्या घडामोडीतून. जय भीम.